वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इंडियन एअर फोर्स म्हणजे भारतीय वायुसेना AFCAT भारतीय हवाई दल येथे 276 पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. रिक्त पदांची नावं आहेत एंट्री फ्लाइंग, ग्राउंड ड्युटी टेक्निकल, ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. फ्रेशर्ससाठी या जागा आहेत. अनुभवाची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे जे इलिजिबल आहेत त्यांनी यासाठी जरूर प्रयत्न करायचा आहे. या ऑर्गनायझेशनद्वारे ज्या जागा भरल्या जाणार आहेत त्यासाठी लागणारी पात्रता तसेच इतर क्रायटेरिया याविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. चला तर मग ह्याविषयीचं नोटिफिकेशन कव्हर करू. भारतीय वायुसेना इंडियन एअर फोर्स invites men and women from Indian citizens as per Citizenship Act 1955 to be a part of the Indian Air Force as commissioned officers in flying and ground duty, technical and non-technical branches. Registration for online applications will open on 1st June. 1 जूनपासनं हे जे रजिस्ट्रेशन्स आहेत ते ओपन होणार आहेत. मेन आणि विमेन म्हणजे बॉईज आणि गर्ल्स सर्वांसाठी ह्या जागा निघालेल्या आहेत. त्यामुळे सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. टेक्निकल अँड नॉन टेक्निकल ब्रांचेससाठी आहेत. रजिस्ट्रेशन फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन विल ओपन ऑन 1st जून अँड क्लोज ऑन 30th जून. तर 30 जूनपर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहात. थ्रू वेबसाईटचा इथे ॲड्रेस दिलेला आहे करिअर इंडिया airforce.cdac.in or https://afcat.cdac.in. Air Force Common Admission Test AFCAT Special Entry for courses commencing in July 2024. जुलै 2024 पासून तुमचं ट्रेनिंग जे आहे ते सुरू होणार आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर द कोर्स commencing in July 2024 for grant of Short Service Commission SSC in flying branch and ground duty technical and non-technical branches. Online applications are also invited for NCC Special Entry Scheme for flying branch. ऑनलाईन ॲप्लिकेशन्स मागवलेले आहेत जुलै 2024च्या ब्रांचसाठी. त्यानंतर तुम्हाला शॉर्ट सर्व्हिस कमिशन म्हणजे SSC कडनं ह्या जागा भरल्या जातील. ग्राउंड ड्युटीच्या जागा आहेत टेक्निकल आणि नॉन टेक्निकल ह्या फील्डमध्ये ह्या जागा भरल्या जाणार आहेत. NCCसाठी स्पेशल एंट्री आहे. फ्लाइंग ब्रांचसाठी NCC कॅडेट्सना घेतलं जाणार आहे. ब्रांचेस, कोर्स, नंबर अँड व्हॅकन्सीज. AFCAT एंट्री फ्लाइंग ब्रांच, ग्राउंड ड्युटी टेक्निकल, ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल. व्हॅकन्सीज फ्लाइंगसाठी मेन्सच्या ज्या व्हॅकन्सीज आहेत त्या 5 आहेत आणि विमेन्सच्या 6 आहेत. ग्राउंड ड्युटी टेक्निकलसाठी 98 अँड 38 टोटल व्हॅकन्सीज आहेत आणि विमेन्सच्या 11 आणि 4 दिलेल्या आहेत. ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकलसाठी ॲडमिनमध्ये 45 जागा आहेत, लॉजिस्टिकमध्ये 17, त्यानंतर अकाउंट्समध्ये 8 जागा आहे, एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये 7 आहेत आणि इतर डिपार्टमेंटमध्ये 7 जागा आहेत. विमेन्ससाठी सुद्धा आरक्षण दिलेलं आहे. NCC स्पेशल एंट्री फ्लाइंग ब्रांच 10% सीट आउट ऑफ CDSC वॅकन्सीज फॉर PC अँड 10% सीट्स आउट ऑफ AFCAT वॅकन्सीज फॉर SSC. 10% जागा NCC कॅडेटसाठी राखीव आहेत. The vacancies indicated are tentative and subject to change without notice. ह्या ज्या वॅकन्सीज आहेत ह्या टेंटेटिव्ह आहेत म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत, त्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. ॲक्च्युअल इनटेक वुड डिपेंड ऑन ऑर्गनायझेशनल रिक्वायरमेंट. जरूरत ऑर्गनायझेशनची असेल त्याप्रमाणे विद्यार्थ्यांची भरती केली जाणार आहे. व्हॅरियस कॅडर कंट्रोल मेकॅनिझम्स, अवेलेबिलिटी ऑफ ट्रेनिंग स्लॉट्स अँड ॲक्च्युअल नंबर ऑफ वॅकन्सीज ॲक्युरी in July 2024.
No representation in this regard will be entertained. One seat is reserved for ground duty vacancies for law qualified candidate. कायद्याचं शिक्षण जर तुमचं झालेलं असेल तर एक सीट त्यासाठी नॉन टेक्निकलमध्ये ठेवलेली आहे रिझर्व्ड. टाइप ऑफ कमिशन SSC for men and women. The engagement period for flying branch SSC officers is 14 years from the date of commencing. तर फ्लाइंग ब्रांचसाठी SSC ऑफिसर्सची ही जी पोस्ट आहे ती 14 इयर्ससाठी भरली जाणार आहे, 14 वर्षांसाठी. द इनिशियल टेन्युअर ऑफ SSC ऑफिसर्स इन ग्राउंड ड्युटी टेक्निकल अँड नॉन टेक्निकल ब्रांचेस वुड बी फॉर अ पिरियड ऑफ 10 इयर्स. आणि SSC ऑफिसर्ससाठी 10 वर्षाचा पिरियड जॉबचा हा पिरियड असणार आहे. अँड एक्सटेन्शन फॉर 4 इयर्स, 4 वर्षाचं तुम्हाला पुढे एक्सटेन्शन मिळणार आहे. may be granted subject to service requirement, availability of vacancies, willingness, suitability and merit. तुमच्या मेरिटनुसार आणि तुमच्या परफॉर्मन्सनुसार तुम्हाला 4 वर्षाचं एक्सटेन्शन मिळू शकतं. Grant of permanent commission PC at a later date would be considered subject to service requirement, availability of vacancies, willingness, suitability and merit as per prevailing policies on the subject. SSC ऑफिसर्स आर नॉट एंटायटल फॉर ग्रांट ऑफ पेन्शन. पेन्शन मिळणार नाहीये SSC ऑफिसर्सना. एज फ्लाइंग ब्रांच 20 to 24 इयर्स. 1 जुलै 2024ला तुमचं वय 20 ते 24 वर्षादरम्यान असलं पाहिजे. ग्राउंड ड्युटीसाठी 20 ते 26 वर्षादरम्यान तुमचं वय असलं पाहिजे. नॉन टेक्निकल आणि टेक्निकल दोन्ही ब्रांचेससाठी. नोटिफिकेशन डिटेल्ड नोटिफिकेशन अवेलेबल ऑन वेबसाईट https://careerindiaairforce.cdac.in या वेबसाईटवरती किंवा https://afcat.cdac.in या वेबसाईटवर डिटेल नोटिफिकेशन दिलेलं आहे. ते सुद्धा तुम्ही वाचून घ्यायचं आहे. कॅन्डिडेट्स आर टू एन्श्युअर दॅट दे हॅव रीड अँड अंडरस्टूड द डिटेल्स अवेलेबल इन द नोटिफिकेशन बिफोर रजिस्टरिंग. रजिस्टर करण्याच्या अगोदर वेबसाईटला भेट द्यायची आणि सगळे डिटेल्स परत एकदा वाचून घ्यायचे आहेत. फिजिकल, मेडिकल स्टँडर्ड्स, एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स अँड सिलेक्शन प्रोसिजर. Details on physical, medical standards, educational qualification and selection procedure is available in detailed notification on the website. तर फिजिकल स्टँडर्ड काय पाहिजे, मेडिकल स्टँडर्ड काय पाहिजे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे, प्रोसिजर कशी असणार आहे सिलेक्शनची, याविषयीचे डिटेल्स वेबसाईटवरती दिलेले आहेत असं त्यांनी सांगितलंय. ट्रेनिंग will be commenced in first week of July 2024 for all courses at Air Force Academy, दुंडीगल, हैदराबाद. ट्रेनिंग होणार आहे तुमचं फर्स्ट वीक ऑफ जुलै 2024ला ट्रेनिंगची सुरुवात होणार आहे दुंडीगल, हैदराबाद येथे एअरफोर्स अकॅडमीमध्ये. द ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग फॉर फ्लाइंग अँड ग्राउंड ड्युटी टेक्निकल ब्रांचेस इज 74 वीक्स. फ्लाइंग ब्रांच आणि ग्राउंड ड्युटी टेक्निकल ब्रांचसाठी 74 वीक्सचं ट्रेनिंग असणार आहे. दॅट ऑफ ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल ब्रांचेस इज 52 वीक्स ॲट एअरफोर्स. आणि जे नॉन टेक्निकल ब्रांचमध्ये ज्यांचं सिलेक्शन होईल त्यांचं ट्रेनिंग हे 52 आठवड्यांचं असणार आहे. पॅन कार्ड अँड अकाउंट इन SBI नॅशनलाइज्ड बँक इज मॅन्डेटरी ॲट द टाइम ऑफ जॉईनिंग एअरफोर्स अकॅडमी. एअरफोर्स अकॅडमीमध्ये जॉईनिंग करताना ज्यावेळेस तुमचं जॉईनिंग होईल त्यावेळेस तुमचं SBIमध्ये अकाउंट असलं पाहिजे किंवा कुठल्याही नॅशनलाइज बँकमध्ये अकाउंट असलं पाहिजे आणि तुमच्याकडे पॅन कार्ड असलं पाहिजे. आधार कार्ड इज मॅन्डेटरी फॉर रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन करताना आधार कार्डची गरज भासणार आहे. IAF ऑफिसर्स यू पे ऑन कमिशनिंग ॲज पर 7 CPC. फ्लाइंग ऑफिसर्सना पेमेंट मिळणार आहे 56,100 टू 1,77,500 या रेंजमध्ये. 7 CPC प्रमाणे तुम्हाला वेतन मिळणार आहे. नोट, फ्लाइंग कॅडेट्स शॅल रिसीव्ह अ फिक्स्ड स्टायपेंड ऑफ ₹56,100 पर मंथ ड्युरिंग 1 year ऑफ ट्रेनिंग. फ्लाइंग कॅडेट्सना स्टायपेंड मिळणार आहे ट्रेनिंग पिरियडमध्ये 56,100 पर मंथ. पुढचे क्रायटेरियाज बघू. अलाउन्सेस इन ॲडिशन टू पे अलाउन्सेस आर ॲप्लिकेबल.
based on nature of duty, place of posting, and it includes flying, transport, technical field area, special compensatory hill areas, special force Siachen, island special duty, test pilot and flight test engineer, area and remote locality allowances etc. तुमचं जिथे जिथे सिलेक्शन होणार आहे ते एरिया वाईज तुम्हाला अलाउन्सेस मिळणार आहेत. जसं खूप रिमोट रिजन आहे जिथे वस्ती नाही आहे किंवा सियाचीन सारखा प्रदेश आहे, त्या ठिकाणी जर तुमचं पोस्टिंग झालं तर तिथे तुम्हाला अलाउन्सेस स्पेशल अलाउन्सेस दिले जाणार आहेत. प्रिव्हिलेजेसेस Air Force officers are entitled to furnish accommodation, comprehensive medical cover for self तुम्हाला एअरफोर्स ऑफिसर म्हणून तुम्हाला अकोमोडेशन म्हणजे राहण्यासाठी फ्लॅट किंवा त्यांचे जे क्वार्टर्स असतात ते मिळणार. कॉम्प्रिहेन्सिव्ह मेडिकल कव्हर फॉर सेल्फ मेडिकल फॅसिलिटीज मिळणार आहेत स्वतःसाठी अँड डिपेंडंट्स म्हणजे तुमच्या कुटुंबासाठी. कॅन्टीन ऑफिसर्स मेस कॅन्टीनची फॅसिलिटी मिळणार. ऑफिसर्स मेसची फॅसिलिटी मिळणार. लोन ॲट सबसिडाइज रेट लोन मिळणार आहे सबसिडाइज रेट्समध्ये. LTC, ETC. Leave 60 days annual and 20 days casual subject to service exigencies. तर 60 दिवसांची लीव तुम्हाला वार्षिक आणि 20 दिवसांची कॅज्युअल लीव. 60 दिवसांची ॲन्युअल लीव आणि 20 दिवसांची कॅज्युअल लीव इयरली मिळणार आहे. इन्शुरन्स 1.10 crore इन्शुरन्स कव्हर इज ॲप्लिकेबल टू सर्व्हिंग ऑफिसर्स. इन्शुरन्स सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. स्पोर्ट्स अँड ॲडव्हेंचर इंडियन एअरफोर्स प्रोव्हाइड्स स्टेट ऑफ द आर्ट फॅसिलिटीज टू प्ले व्हॅरियस स्पोर्ट्स अँड ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज. एअरफोर्समध्ये तुमचं एकदा सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला स्पोर्ट्स आणि ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा भाग घ्यायला मिळणार आहे. त्यामध्ये स्काय डायव्हिंग आहे, मायक्रो लाईट फ्लाइंग आहे, माउंटेनिअरिंग, वॉटर राफ्टिंग या खेळांचा त्यात समावेश असणार आहे. Important instructions. Eligible candidates are to register online through separate tabs available for AFCAT entry, NCC special entry. जे जे इलिजिबल आहेत त्यांनी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. सेपरेट टॅब्स दिलेले आहे AFCAT एंट्रीला आणि NCC जर तुमचं झालेलं असेल NCC च्या थ्रू तुम्हाला जर एंट्री पाहिजे असेल तर त्यासाठी सेपरेट टॅब दिलेली आहे. Candidates eligible for one more entries are to register separately in each entry. जर तुम्हाला एकापेक्षा जास्त जागांसाठी रजिस्टर करायचं असेल, अप्लाय करायचं असेल तर सेपरेट अप्लाय करायचं आहे. सेपरेटली रजिस्टर करायचं आहे प्रत्येक पोस्टसाठी. टॅटूज द पॉलिसी ऑन परमनंट बॉडी टॅटूज इज ॲज फॉलोज. परमनंट बॉडी टॅटूज आर नॉट परमिटेड. तुमच्या शरीरावर जर टॅटूज असतील तर ते परमिटेड नाही आहेत. तुमचं सिलेक्शन होणार नाही आहे. नंतर आहे नार्कोटिक्स यूज अँड पजेशन ऑफ नार्कोटिक्स इज बँड. जर तुम्ही नार्कोटिक्स किंवा ड्रग्ज घेत असाल तर तुम्ही इलिजिबल नाही आहात. कंडक्ट ऑफ ऑनलाईन टेस्टिंग फॉर AFCAT एक्झामिनेशन अँड फी स्ट्रक्चर. ऑनलाईन टेस्टिंग विल बी कंडक्टेड फॉर AFCAT एंट्री ॲट व्हॅरियस सेंटर्स. तर ऑनलाईन टेस्टिंग तुमची AFCATच्या वेगवेगळ्या सेंटरवर होणार आहे. कॅन्डिडेट्स रजिस्टरिंग फॉर AFCAT एंट्री will have to pay an amount of ₹250 non-refundable as examination fee. तर ऑनलाईन फॉर्म भरताना ₹250 तुम्हाला ऑनलाईन एक्झामिनेशन फी भरायची आहे. However, candidate registering for NCC special entry are not required to pay. तुमच्याकडे NCC च्या थ्रू जर तुम्ही एंट्री करत असाल तर तुम्हाला फीस नाही. Details of conduct of examination centers and mode of payment are available in the notification. तर एक्झाम कशी कंडक्ट केली जाणार आहे, एक्झामचे सेंटर्स कोणते असणार आहे याविषयीचं डिटेल्स याविषयीचे डिटेल्स हे नोटिफिकेशनमध्ये दिलेले आहेत. मॅरिटल स्टेटस. कॅन्डिडेट्स मस्ट बी अनमॅरिड ॲट द टाइम ऑफ कमेन्समेंट ऑफ द कोर्स अँड मॅरेज इज नॉट परमिटेड ड्युरिंग ट्रेनिंग. तुम्ही अनमॅरिड असलं पाहिजे आणि ट्रेनिंग पिरियडमध्येही तुम्हाला लग्न करण्याची परमिशन नाही. कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू मेंटेन देअर युनिक रजिस्टर्ड ईमेल ID अँड मोबाईल फोन नंबर ॲक्टिव्ह थ्रू आउट द सिलेक्शन प्रोसेस. विद्यार्थ्यांनी आपला युनिक रजिस्टर्ड ईमेल ID आणि मोबाईल फोन नंबर ही सिलेक्शन प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत ॲक्टिव्ह ठेवायचा आहे.
त्यामध्ये चेंज करायचा नाही किंवा तो बंद करायचा नाही. प्लीज नोट दॅट इन्फॉर्मेशन फिल्ड अप बाय द कॅन्डिडेट इन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म will be considered final and no amendments will be allowed subsequently. तुम्ही ऑनलाईन फॉर्ममध्ये जी माहिती भरणार आहात ती फायनल आहे असं कन्सिडर केलं जाणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये कुठलेही बदल केले जाणार नाहीत एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर. Candidates should exercise due care while entering their date of birth. विद्यार्थ्यांनी स्वतःची डेट ऑफ बर्थ किंवा इतर माहिती भरताना काळजीपूर्वक भरावी. Travel allowances TA to and fro traveling fare by the shortest route of AC 3-tier AC chair car or actual normal bus fare will be reimbursed to the candidates appearing in Air Force सिलेक्शन बोर्ड फॉर द फर्स्ट टाईम. तुम्ही जर पहिल्यांदा ह्या प्रोसेसमध्ये एंटर करत आहात तर तुम्हाला येण्या-जाण्याचा ट्रॅव्हलिंग अलाउन्स AC 3 टियर ट्रेनचा दिला जाणार आहे आणि बसचं ट्रॅव्हलसुद्धा दिलं जाणार आहे. For all other candidates, all other modes of travel, TA will be admissible as per the government authorized rule. No TA is admissible if you have already appeared for the same type of entry at any of the selection boards. जर तुम्ही अशा प्रकारे रजिस्ट्रेशन याच्या अगोदर जर ह्या प्रोसेस मध्ये गेलेले असाल, रजिस्टर केलं असेल, तर तुम्हाला सेकंड टाइम असा TA दिला जाणार नाही ट्रॅव्हल अलाउन्स. जे फर्स्ट ट्राय करतायत त्यांनाच हा अलाउन्स मिळणार आहे. फिजिकल कंडिशनिंग यू आर ॲडवाइज्ड टू बी फिजिकली फिट व्हेन यू रिपोर्ट फॉर SSB इन ऑर्डर टू बी एबल टू अंडरगो द टेस्ट ऑफ AFSB. तुम्ही फिजिकली फिट असलं पाहिजे जेव्हा तुम्ही रिपोर्ट करणार आहात SSBला इंटरव्ह्यूच्या वेळेस. यू शुड एम टू अचीव an ability of run 1 mile 1.6 किलोमीटर in 10 minutes. तर प्रॅक्टिस करायची आहे की 10 मिनिटामध्ये तुम्ही 1 मैल म्हणजे 1.6 किलोमीटर धावू शकले पाहिजे. डू 10 पुशअप्स 10 पुशअप्स करायचे अँड 3 चिन-अप्स. Prospective candidates are also advised to keep themselves in good physical condition to adapt to physical training at AFA, which compasses running, swimming, rope climbing, and other forms of physical training conditioning in which they would undergo mandatory tests during training. तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. याची प्रॅक्टिस करायची आहे रनिंग, स्विमिंग, रोप क्लाइम्बिंग अँड अदर फिजिकल ट्रेनिंगची. Query: For queries related to conduct of online examination, registration process and admit cards, contact. तुम्हाला जर काही क्वेरीज असतील, प्रश्न असतील ऑनलाईन एक्झामिनेशनच्या विषयी किंवा रजिस्ट्रेशन प्रोसेसच्या विषयी किंवा ॲडमिट कार्डच्या विषयी तर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर इथे दिलेला आहे यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे या नंबरवरती किंवा ईमेल करायचा आहे. ईमेल ॲड्रेससुद्धा दिलेला आहे. फॉर क्वेरीज रिगार्डिंग एलिजिबिलिटी जर तुम्हाला पात्रतेविषयी काही क्वेरीज असतील, अलॉटमेंट ऑफ AFSB सेंटर्स किंवा सेंटर्सविषयी काही विचारायचं असेल, डेट ऑफ AFSB एक्झामची डेट त्याविषयी काही तुम्हाला प्रश्न असतील किंवा इंटरव्ह्यूविषयी काही प्रश्न असतील, मेरिट लिस्टविषयी काही प्रश्न असतील किंवा जॉईनिंग इन्स्ट्रक्शन्स, कॉन्टॅक्ट याविषयी जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. एक्सटेन्शन नंबर दिलेला आहे. टोल फ्री नंबर देखील दिलेला आहे. डिस्क्लेमर: इन्फॉर्मेशन गिवन इन द ॲडव्हर्टाइजमेंट अँड ऑन द वेबसाईट आर ओनली गाईडलाईन्स. ही जी इन्फॉर्मेशन ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलेली आहे आणि वेबसाईटवर दिलेली आहे ती फक्त एक गाईडलाईन आहे. इन केस ऑफ एनी ॲम्बिग्युइटी द एक्झिस्टिंग पॉलिसीज, rules and regulations of IAF, Government of India as amended from time to time will be final binding. तर ही जी संस्था आहे यांचे जे रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत त्यानुसार त्यांचे जे नियम आहेत ते सगळ्यांना मान्य करायचे आहेत, सगळ्यांवर बंधनकारक असणार आहेत. टर्म्स अँड कंडिशन्स गिवन इन द ॲडव्हर्टाइजमेंट आर ओनली गाईडलाईन्स. या ॲडव्हर्टाइजमध्ये जे टर्म्स आणि कंडिशन्स दिलेले आहेत ते फक्त गाईडलाईन्स म्हणून दिलेले आहेत अँड आर सब्जेक्ट टू चेंज विदाउट नोटीस आणि त्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. स्टॅट्युटरी वॉर्निंग: सिलेक्शन इन द इंडियन एअरफोर्स इज फेअर अँड मेरिट बेस्ड. एअरफोर्समध्ये जे सिलेक्शन होतं ते फेअर आणि मेरिट बेस्ड तत्वावर होतं. Attempt to influence the selection process at any stage is liable to lead to termination of candidature or
इनिशिएशन ऑफ सर्व्हिस अँड लीगल ॲक्शन अगेन्स्ट द कन्सर्न इंडिव्हिज्युअल. सिलेक्शन इंडियन एअरफोर्समध्ये जे होणार आहे ते फेअर आणि मेरिट बेसवर होणार आहे. तर कुठल्याही प्रकारचं इन्फ्लुएन्स किंवा वशिला लावण्याचा प्रयत्न करू नये. जर तुम्ही असा वशिला लावण्याचा प्रयत्न केला तर तुमचं कॅन्डिडेचर रद्द केलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. खूप छान अपॉर्च्युनिटी आहे. फ्रेशर्ससाठी जॉब आहेत. अनुभवाची आवश्यकता नाही आहे. जे विद्यार्थी इलिजिबल आहेत त्या सर्वांनी यासाठी जरूर प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणाने आपल्यात सर्जनशीलतेची निर्मिती होते, आपल्या विचारांमध्ये प्रगल्भता येते, आपल्या ज्ञानात वाढ होते आणि आपले व्यक्तिमत्व महान बनू लागते. त्यामुळे नवीन ज्ञान मिळवत राहा आणि आपले व्यक्तिमत्व प्रेरणादायी बनवा. तुम्हा सगळ्यांना बेस्ट विशेष. थँक यू व्हेरी मच.